हॅलो एव्हरीवन. ब्लाऊजला चुन्या का येतात त्याची मुख्य 2 कारणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं कारण म्हणजे कापड पातळ असणे. तुम्ही ब्लाऊजला जरी अस्तर लावलं तरीसुद्धा जर कापड पातळ असेल तर त्या कापडाला चुन्या येतातच. मग तो ब्लाऊज कितीही फिटिंगमध्ये शिवलात तरी त्या कापडाला चुन्या येतातच. आणि दुसरं कारण म्हणजे ब्लाऊज जर सैल असेल तर त्याला सुद्धा चुने येतातच. तर काही कस्टमरला फिटिंगमध्ये ब्लाऊज घालायला आवडत नाहीत, मग तो ब्लाऊज सैल असेल तर चुन्या येतातच. तुम्हाला जर ब्लाऊजला चुन्या नको असतील, कापड पातळ असेल तर तुम्ही फिटिंग पेपर लावायला सांगायचं आहे. अशा वेळेला शिलाई जास्त होते, मग तेवढी शिलाई देण्याची तुमची तयारी ठेवायची आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही एवढे फिटिंगचे ब्लाऊज घालायला कम्फर्टेबल आहात का, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा बॉडी टाईप कसा आहे यावरती सुद्धा तुमचा ब्लाऊज कसा बसतो हे ठरतं. जशी तुमची बॉडी आहे त्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. आणि तुम्हाला सुद्धा जर असे कस्टमर भेटत असतील तर त्यांना ही रील नक्की पाठवा. त्यांना सुद्धा आपले प्रॉब्लेम कळले पाहिजे. अशा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगितलं तर नक्कीच कळेल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान टिप्स बघण्यासाठी फॉलो नक्की करा.